नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. या 11व्या अध्यायाचे महात्म्य विशेष आहे. तो नित्य एकदा व ज्यांना शक्य आहे त्याने त्रिकाळ वाचावा. या अध्यायाच्या पठणरूपी सेवेने 11 रुद्र प्रसन्न होतात. रुद्र अध्याय पाठाचे आणि 1000 कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळते, असा हा प्रसिद्ध 11वा अध्याय आहे. या अध्यायामध्ये आपण रुद्राक्षाचं महात्म्य, भद्रसेन आख्यान आणि रुद्राध्याय यांचं महात्म्य जाणून घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. जे शिवभक्ती करतात, नित्यनेमाने शिवजींची पूजा करतात, श्री शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात, ते लोक धन्य होत. शिवप्रभूंच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते. सर्वात प्रथम आपण रुद्राक्ष महात्म्य जाणून घेऊया. महामुनी सूत शौनकादिकांना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले. म्हणाले, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रिलोक्यात धन्य असतात. जे सहस्त्र रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात शंकरच. इंद्रादी देव त्यांना वंदन करतात. त्यांच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. मनुष्याने दोन्ही दंडामध्ये प्रत्येकी 16 रुद्राक्षे धारण करावीत. शिखेला 1 रुद्राक्ष बांधावे. त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते. दोन्ही मनगटामध्ये प्रत्येकी 12 रुद्राक्षे बांधावीत. याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्षे बांधावीत. गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी. अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते. त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो. एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते. 5, 6, 8 आणि 14 मुखांची रुद्राक्षे लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात. रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच असते. रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्याविषयी एक इतिहास सांगतो. भद्रसेन आख्यान. भद्रसेन हे काश्मीर देशाचे अधिपती होते. ते प्रजाहितदक्ष, न्यायी, विवेकसंपन्न व ज्ञानी होते. त्यांनी लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. म्हणून त्यांचे प्रजाजन, नातलग व त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करत असत. त्यांच्या पत्नीही सुंदर, धर्मशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होत्या. त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखेच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते. भद्रसेन आणि त्यांचे प्रधानजी परस्परांच्या सल्ल्यानेच उत्तम प्रकारे राज्यकारभार करत असत. श्रोते हो, विद्यासंपन्न, आज्ञाधारक, गुणवान पुत्र, स्वामिनिष्ठ सेवक, कृपावंत, सर्वज्ञ, थोर मानाचे गुरु, प्रज्ञावंत, उदार गुरुभक्त, शिष्य, जाणकार, शास्त्रज्ञ, क्षमाशील वक्ता, चतुर, प्रेमळ, सावधान श्रोता, तारतम्याने वागणारा उद्योगी, लक्ष्मीवंत, औदार्य संपन्न यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न शरीर, या सर्व गोष्टी पूर्व पुण्याईनेच प्राप्त होत असतात. भद्रसेन आणि त्याचे प्रधान दोघेही शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिव अनुष्ठाने केली होती. त्या दोघांनाही पुत्र झाले. दोघेही समवयस्क होते. राजपुत्रांचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. ते शिवजीचे ध्यान करायचे. ते दोघेही प्रेमळ, वीतरागी, सत्संगतीत रममान होणारे, दुर्जनांना संगत न आवडणारे असे होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कौड कौतुक करायची. त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या, पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत. अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षाच्या माळा घालत असत आणि सर्वांगाला भस्म लावणे हे त्यांचे सर्वात आवडीचे काम होते. ते एकांतप्रिय असले तरी शिवजींची पूजा पाहणे, त्यांचे नामस्मरण करणे, कीर्तनात त्यांच्या लीला श्रवण करणे यांच्यात त्यांना विलक्षण रुची होती. 5 वर्षाच्या त्या एवढ्याशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान दोघांनाही मोठे आश्चर्य वाटे. त्यांची लक्षणे पाहून ते चिंतामग्न व्हायचे. ती बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हती, म्हणून दोघांनीही त्यांच्यापुढे हात टेकले होते. काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते. अशा परिस्थितीत एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन झाले. त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते. पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांचे पिताजी. ते त्रिकालज्ञानी होते. त्यांच्यात प्रतिसृष्ट निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य होते. त्यांचे पिता शक्ती यांना राक्षसांनी खूप त्रास दिला, म्हणून त्यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला. तेव्हा पुलस्तांनी त्यांना विनंती करून राक्षसकुळाचा विनाश थांबवला. त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले. महायोगी शुक
ज्यांचे नातू आहेत ते पराशर ऋषी भद्रसेनांचे कुलगुरू होते. ते आल्याचे कळताच राजा प्रधानजीसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे आले. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले. त्यांची षोडशोपचार पूजा केली. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व ऋषींचेही उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरवले. प्रारंभिक वार्तालाप झाल्यावर त्यांनी पराशरांना आपली चिंता सांगितली. म्हणाले, गुरुवर्य, माझे पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचे पुत्र तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत, पर सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही. या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यावर हिंडावे, मौज मजा करावी, मस्ती करावी असे त्यांना वाटत नाही. ते विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलतही नाहीत. अंगावर भस्म लावावे, रुद्राक्षाच्या माळा घालाव्यात, शिवजींचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाहीत. आता आपणच काही सांगा. राजांनी त्या दोन्ही मुलांना तेथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंद स्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौड कौतुक केले. त्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो ते ऐका. महानंदाची कथा. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाच्या एक गणिका राहत होत्या. मदनांनाही मोह पडेल असे त्यांचे सौंदर्य होते. त्या अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न होत्या. त्यांच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दांड्या असलेले चामरे, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याच्या रत्नजडित पलंग, चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम शय्या, दिव्य अलंकार, सुहासिक अत्तरे, सुसज्ज महाल, गोधन, महिषी, अश्व, गज, रथ, पालख्या, दासदासी असे सर्व वैभव होते. त्या भाग्यवान होत्या. त्यांच्या घरी त्यांच्या आई व भाऊ राहत असत. त्यांचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत असत. कोकिळ मौन धारण करत असत आणि श्रोते तल्लीन होऊन डोलत असत. त्यांच्या घरी राजे, महाराजे व श्रीमंत लोक येत असत. त्यांच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असत. गणिका असूनही त्या पतिव्रतेसारख्या वागायच्या. त्या एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायच्या त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजूनच वागायच्या. त्यावेळी त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत. मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी त्यांच्याद्वारे आले तरी उपयोग होत नसे. म्हणून त्यांचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परमशिवभक्त म्हणून प्रख्यात होत्या. त्या सोमवार, प्रदोष आणि शिवरात्री आदी शिवव्रते करायच्या. ब्राह्मणाच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक करायच्या. रोज 1,00,000 बिल्वदलांनी शिवजींची पूजा करायच्या. श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायच्या. त्या उदार होत्या, दानशूर होत्या. नेहमी अन्नछत्र चालवायच्या आणि याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायच्या. भद्रसेन, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. या महानंदांनी आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते. त्यांनी आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. पाळलेला कोंबडा व माकड यांना त्या तिथेच बांधून ठेवत असत. त्या तेथेच शिवपुराण ऐकायच्या. शिवजीपुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायच्या. कोंबड्याच्या आणि माकड्याच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायच्या आणि त्यांनाही कौतुकाने शिवजीपुढे नाचवायच्या. अशा प्रकारे त्यांच्या संगतीमध्ये त्या मूक प्राण्यांना शिवभक्ती घडत होती. एकदा शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते सौदागराचे रूप घेऊन त्यांच्या सदनी गेले. ते इतके सुंदर होते की महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांनी त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या हाताला धरून रत्नजडित पलंगावर बसवले. त्यांची पूजा केली. त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. त्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले तेव्हा त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते. हे विश्वकर्मांनीच बनवले असावे, कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्य नाही. ते ऐकून सौदागरांनी आपल्या हातातील ते कंकण काढून त्यांच्या हातात घातले. तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. त्या म्हणाल्या, हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्षणी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एकनिष्ठेने सेवा करणार आहे. ते मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते इतके तेजस्वी होते की त्याच्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन त्याच्याकडे पाहतच राहिल्या व जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाल्या. सौदागर म्हणाले, महानंदा, मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणाहूनही प्रिय आहे. हे 3 दिवस नीट जपून ठेवा. आता एकच गोष्ट सांगतो. माझे व्रत अतिशय कठीण आहे. त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तत्काळ अग्निप्रवेश करीन.
ते मान्य करून त्यांनी ते लिंग घेतले आणि ठीक आहे, मी काळजी घेईल असा शब्द देऊन ते आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. त्या रात्री एकमेकांच्या सहवासात आनंद घेऊन सौदागर आणि महानंदा उभयता झोपी गेले. काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखवले. महानंदाच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी निज मायेने नृत्यशाळेस आग लावली. अल्पावधीत पावक भडकला. त्याने नृत्यशाळेला चहूकडून वेढले. लोकगर्दी जमा झाली. महानंदाचे सेवक आणि दासी आग विझवण्यास कसोशीने प्रयत्न करू लागले. ती गडबड ऐकून सौदागरांनी महानंदांना उठवले. म्हणाले, अहो उठा, तुमच्या घराला आग लागली आहे बघा. तेव्हा त्या खडबडून उठल्या आणि नृत्यशाळेकडे धावल्या. त्यांनी भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते दोघे घाबरून वनात पळून गेले. तो अग्नी नृत्यशाळेस भस्म करूनच शांत झाला. सौदागर चिंतामग्न झाले. त्यांनी विचारले, काय हो, माझे दिव्यलिंग जपून ठेवले आहे ना? ते ऐकताच महानंदा घाबरल्या. ऊर पिटून आक्रोश करू लागल्या. म्हणाल्या, हाय रे दुर्दैवा, हे असे कसे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. त्यासमयी त्यांच्या दुःखाला अंतच नव्हता. ते ऐकून सौदागर फार व्यथित झाले. अरे रे, आज माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही, म्हणून मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो, असे म्हणून ते उठले. त्यांनी शुष्क काष्टे रचून अग्नी प्रदीप्त केला. एकदा महानंदाकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. ते पाहून लोक हळहळले. महानंदाच्या शोकाला पारावार राहिला नाही. महानंदांनी सौदागरांना 3 दिवसांच्या सेवेचा शब्द दिलेला होता आणि त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसासाठी ते त्यांचे पती होते. आता त्यांचे निधन झाले होते, म्हणून त्यांनीही सहगमन करायचे ठरवले. त्यांनी ब्राह्मणांना बोलावून रोख द्रव्यासहित आपली सर्व संपदा त्याच्याकडून लुटवली. आपला वाडा, गुरे, वासरे, अश्व, गज आदी सर्वच दान केले. स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केली. सर्वांगी भस्म लावून रुद्राक्ष धारण केली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करायला सांगितली. त्यांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. अग्नीला नमस्कार केला. हृदयात भगवान शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असे नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली. तर काय आश्चर्य, त्या क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रगट झाले. 5 मुखांचे, 10 हातांचे, मस्तकी जटाभार, त्यावर शोभिवंत चंद्रकोर, ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा, भाळी अग्निसमान धगधगीत तृतीय नेत्र, नीलवर्ण कंठ, कटांगधारी भस्मचर्चित सर्वांग, त्यावर धारण केलेली सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रांबर, अंगावर पांघरलेले गजचर्म, गळ्यात नरमुंडाच्या माळा, अशा दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी आदिनाथांनी आपल्या 10 भुजा पसरून त्यांना वरचेवर झेलले. संकटात भक्ताचे रक्षण करणारे आणि शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू त्यांची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते. ते म्हणाले, महानंदा, तुमचे सत्व पाहण्यासाठीच मीच सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. तेव्हा त्या म्हणाल्या, देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा बालकावर राहो. तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे? म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन देऊन ते देवादिदेव अंतर्धान पावले. तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा, त्यांच्या माताजी, बंधू व तेथील सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य त्या महानंदा. त्यांनी आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे. शिवलोकाची महती. सूत म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी निरुपम सुखाचे आगार अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते. तेथे आदिव्याधी नाहीत, तहानेचा व भुकेचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, काम क्रोधादी षड्विकार नाहीत, द्वंद्व नाही आणि दुःखही नाही. तेथे काया वाचा मनाची शुद्धता आहे. तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे. तेथे देववृक्षांची विस्तीर्ण वने आहेत. असंख्य कामधेनू आहेत आणि भक्तासाठी चिंतामणी जडवलेली सुंदर निवासस्थाने आहेत. तेथे शिवभक्तांच्या मुखातून सहज एखादी इच्छा बोलली गेली तरी ती तात्काळ पूर्ण होते. शिवलोक अविनाशी आहे. भगवान शंकराच्या असीम कृपाप्रसादाने तेथे अक्षयस्थान प्राप्त होते. पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदांना ते पद प्राप्त झाले आहे. सुधर्म आणि तारक यांचे जन्मरहस्य. महानंदाच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले,
भद्रसेन महानंदांनी पाळलेला कोंबडा आणि माकड यांनी भस्म व रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला आहे. ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहेत. तुमचे पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचे पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन, एकांत प्रिय आणि यांना असलेली भस्म रुद्राक्षदिकांची आवड या सर्व गोष्टी यांच्या पूर्वजन्मातील संस्काराचा परिपाक आहेत. राजा, हे दोन्ही कुमार डोळस आहेत, 32 लक्षणांनी युक्त आहेत. हे शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील, तुमचा उद्धार करतील. ते ऐकून राजा आणि प्रधानजींना परम आश्चर्य वाटले. दोघांनी पराशरांना वंदन केले. भद्रसेन म्हणाले, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य आहे. यांचे पूर्वजन्मवृत्त सांगून तुम्ही आम्हाला खरोखरच उपकृत केले आहे. रुद्राध्याय महात्म्य. त्या समयी राजा भद्रसेनाच्या मनात राजपुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ते म्हणाले, ऋषीवर्य, राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवसांनी झालेले आहे हे आपण जाणता. हे माझे प्राण आहेत, तरी कृपा करून यांचे आयुष्यमान किती आहे, हे किती वर्ष राज्य करतील याविषयी काही सांगा. पराशर म्हणाले, राजा, प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे, पण मी खरे बोलतो तर ते तुम्हाला सहन होणार नाही. ते तुम्हाला विषाहूनही कटू वाटेल. ते ऐकताच तुम्ही आणि तुमचे सभाजन दुःखी होतील. राजा म्हणाले, संकोच करू नका, जे असेल ते स्पष्ट सांगा. ते म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी राजपुत्रांना 12 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी त्यांना मृत्यूयोग आहे. ते ऐकताच त्यांच्यावर जणू वज्राघात झाला. ते कोलमडले, मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळले. प्रधानजींना रडू आले. सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले. अंतपुराणातील राजस्त्रियांनी तर मोठा आकांत मांडला. पराशरांनी भद्रसेनांना सावरले, त्यांना सावध केले व म्हणाले, राजा, धैर्य सोडून कसे चालेल, म्हणून स्वतःला सावरा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. जेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, मायामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते. तेच शिवतत्व होय. त्या सनातन परब्रह्माच्या ठाई मी ब्रह्म आहे असे जे पहिले स्फुरण झाले, त्यातूनच शिव इच्छेने महतत्व आणि त्रिविध अहंकार उगम पाहून सृष्टीचा पसारा वाढला. हे सृष्टी कार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शिवजींनी आपल्या सत्वांशाने विष्णू, रजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्राची निर्मिती केली. त्यांनी ब्रह्माजींना सृष्टीरचना करायला सांगितली. तेव्हा ते म्हणाले, स्वामी, मला सृष्टीरचनेचे ज्ञान नाही, मी काय करू. तेव्हा आदिपुरुष शिवजींनी त्यांना 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्र अध्याय सांगितला. त्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, रुद्र अध्याय अत्यंत पवित्र असून हा 4ही वेदांचे सार आहे. या रुद्र अध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही आणि याहून मोठे साधनही नाही. हा शिवरूप आहे, म्हणून हा काळजीपूर्वक जतन करावा. जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील. त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरून जातील. त्यानंतर ब्रह्माजींनी सप्तर्षींना या अध्यायाचे एकांतात उपदेश केला. त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला. याहून श्रेष्ठ जप नाही, तप नाही व ज्ञानही नाही. जो रुद्र अध्यायाचे नित्य पठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात. स्वर्गातील देवही त्याचे दर्शन घेऊ इच्छितात. रुद्र अध्यायाचा महिमा अगाध आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. एकदा रुद्र अध्यायाची उपासना एवढी वाढली की पुण्य वृद्धी होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले. यामुळे यमपुरी ओस पडली आणि यमदूतांना काही कामच उरले नाही. त्यामुळे यमधर्मांना मोठी चिंता वाटू लागली. सृष्टीची अनादी काळापासून चालत असलेली उत्पत्ती, स्थिती, लयात्मक रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्माजींना साकडे घातले. तेव्हा त्यांनी अभक्ती नामक कृत्या निर्माण केली. ती कृतक वाद्यांच्या मनात शिरली. त्यामुळे ते शिवजींचा द्वेष करू लागले, शिवभक्तांचा मत्सर करू लागले. अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले. यमराजांनी आपल्या दूतांना, जे पापमती दुर्जन भगवान शंकराचा द्वेष करतात त्यांना अल्पायुष्य करा, त्यांना नाना प्रकारे त्रास द्या, हरिहरामध्ये भेद करणाऱ्यांना नरकात घाला, ज्यांना रुद्र अध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या, पण जे लोक रुद्र अध्यायाची अनुष्ठाने करतात त्यांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना दीर्घायुष्य करा, अशी स्पष्ट आज्ञा दिली होती. अशा प्रकारे रुद्र अध्यायाचे महात्म्य विषाद करून पराशर भद्रसेनांना म्हणाले, राजा, चिंता करू नका. आजपासून 7 दिवस शिवजींचा अभिषेक करून रोज 10,000 रुद्र आवर्तने करा किंवा 100 घट स्थापन करून त्यातील जल रुद्राने अभिमंत्रित करा. दिव्य तरुणच्या पल्लवांनी त्या मंत्रोक्त जलाचे तुमच्या पुत्रावर अभिसिंचन करा, म्हणजे शिवकृपेने त्यांचा मृत्यूयोग टळेल. ते ऐकून
त्यांना हायसे वाटले. त्यांनी पराशरांचे पाय धरले व म्हणाले, काळ, मृत्यू, भय आणि शोक यांच्यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात. अन्य कोणातही ते सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषिकुळामध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपश्चर्येने सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच या रुद्र अनुष्ठानाचे आचार्य व्हा. तुमच्या मार्गदर्शनानुसार सर्व सिद्धता करण्यात येईल. मग त्यांनी रुद्र अनुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सच्छील ब्राह्मणाला बोलावून आणले. रुद्र आवर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 घंटाची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातले होते. रुद्रघोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालले होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यान्ही मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्मांना एकदम मूर्छा आली. देहबान हरपून ते खाली कोसळले. त्यांची सगळी हालचाल थांबली. त्यांची मरोन्मुख अवस्था पाहून भद्रसेन घाबरले. पराशरांनी त्यांना धीर दिला आणि रुद्राने अभिमंत्रित केलेले जल कुमारांच्या अंगावर शिंपडले. तेव्हा ते सावध झाले. पराशरांनी त्यांना विचारले, बाळ, तुम्हाला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? सुधर्मा म्हणाले, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आले होते. डोक्यावर जटा असलेले, भाळे शेंदूर लावलेले, अकराळ विक्राळ दाढांचे आणि लालबुंद डोळ्याचे कालपुरुष मला घेऊन जात असताना 4 दिव्य पुरुष तेथे धावत आले. पंचवदन, 10 भुजांचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज आणि ब्रह्मांडात अतुलनीय अशा त्या दैदिप्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांना मारत मारत घेऊन गेले. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही, कारण मला जाग आली. ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अंगी रोमांच उभे राहिले. ते शिवजींचा जय जयकार करू लागले. त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्रांचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनांनी आनंदोत्सव साजरा केला. लोक शिवलीलांचे गायन करू लागले. मंगलवाद्यांच्या निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर घातली. मग भद्रसेनांनी विधीनुसार होम हवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षड्रस अन्नाचे भोजन दिले. त्यांना दिव्य वस्त्रालंकार व अमूल्य भेटवस्तू दिल्या. द्रव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपार दानधर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी त्यांना मंत्राक्षता देऊन तुमच्या पुत्राचे कल्याण हो, त्यांना सर्वत्र विजय मिळो असे अनेक शुभ आशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंदोत्सवात आणखी एक आश्चर्य घडले. सुगंधी पुष्पवृक्षांच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. स्वर्गातील गंगा काशीला यावी. अपर्णांनी पांढऱ्या कमलपुष्पांनी शिवार्चन करावे. दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा आणि भुकेल्यापुढे क्षीराब्दीने धावत यावे असे घडले. तेथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारदांचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य, जे 14 विद्या व 64 कलांचे जाणकार, साक्षात नारायण स्वरूप, अन्याय होत असल्यास देवेंद्रांनाही दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, तसेच ब्रह्मांड रचना मोडून पुनःसृष्टीचे अगाध सामर्थ्य असलेल्या त्या विधिसुतांना तेथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मूर्तरूप झाला. दक्षिणाग्नी, गार्हपत अग्नी आणि आह्वनीय अग्नी या आपल्या 3 रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला. भद्रसेन, त्यांचे प्रधानजी, पराशर आणि उपस्थित ब्रह्मवृंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी त्यांना वंदन केले. भद्रसेनांनी दिव्य आसनावर बसून नारदांची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर त्यांनी त्यांचे क्षेमकुशल विचारले. मग हात जोडून म्हणाले, देवर्षी, आपणास अतिंद्रिय दृष्टी आहे. आपण त्रिभुवनात संचार करता, म्हणून येथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्टी पाहिली असल्यास तिच्याविषयी काही सांगा. नारद म्हणाले, राजा, येथे येताना मार्गामध्ये मला 5 मुखे व 10 हाते असलेली अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत दिसले. ते कालपुरुषांना बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्र अनुष्ठान. त्याने तुमच्या पुत्रांचा अपमृत्यू टाळला. त्यांच्या रक्षणासाठी त्या परम कृपाळू शिवजींनी स्वतःच्याच पुत्रांना म्हणजेच वीरभद्रांना पाठवले होते, जे मृत्यूंना जाब विचारत होते. भद्रसेनांच्या या पुत्रांचे आयुष्य 10,000 वर्ष आहे आणि हे सार्वभौम राजा होणार आहेत. मग तुम्ही कोणाच्या आज्ञेने यांना नेत आहात? तुम्हाला रुद्रमहिमा माहीत आहे ना? मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस केलेतच कसे? तेव्हा कालपुरुष यमराजही विचारात पडले. त्यांनी चित्रगुप्ताकडे चौकशी केली. ते म्हणाले, सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्यांना 12व्या वर्षी मृत्यूयोग होताच, पण रुद्र अनुष्ठानाच्या महत्त्वपूर्णतेने तो कुयोग टळला आहे. यमधर्मांना आपली चूक कळून आली. नकळत घडलेल्या या अपराधाबद्दल त्यांनी वीरभद्रांची क्षमा मागितली. तेव्हा कुठे त्यांनी त्यांना जाऊ दिले. ते एकताच भद्रसेनांनी नारदांना साष्टांग वंदन केले. ते निघून गेल्यावर
त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनांनी पुन्हा सहस्त्र रुद्र आवर्तने केली. त्यानिमित्ताने नगरीत मोठा उत्साह केला. या रुद्र अध्यायाबद्दल अधिक काय सांगावे. त्याचे 100 आवर्तने केल्याने मनुष्य शतायुष्य होतो. त्याचे महात्म्य सांगणाऱ्या या 11व्या अध्यायाचे नित्यपठन केल्याने मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने तो स्वतः शिवस्वरूप होतो. याच देही मुक्त होतो. त्याच्या चरण तीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्रांना सर्वार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेनांनी त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. त्यांनी राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेनांनी हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही. त्यांना मरणोत्तर शिवलोकी गती मिळेल. या कथेने भावभक्तीने श्रवण पठण केले तर 1000 कपिला गायी दान दिल्याचे पुण्य लाभेल. अभक्ष्यभक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाळ वाचन केल्याने गडांतरे दूर होतील. कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवकीर्तनरूपी अनुष्ठानाने आयुष्यहीन लोकांना दीर्घायुष्य लाभेल. पुढे भद्रसेनांनी सुधर्मांना राज्याभिषेक केला. प्रधानपुत्र तारकांना युवराजपद दिले. त्यानंतर प्रधानजींना बरोबर घेऊन ते तपश्चर्येसाठी वनात गेले. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना दिव्य विमानातून निजलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठातही निवास करून आले आणि शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले. या अध्यायाची फलश्रुती. कवी श्रीधर म्हणतात, हा 11वा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे. इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. याचे श्रवण पठन केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात, रुद्राचे अनुष्ठान करतात, त्यांना ग्रहपीडा, विघ्ने, दारुण रोग व पिशाच बाधा यांचा त्रास होत नाही. यावर विश्वास ठेवणार नाही तो तामसी अल्पायुषी होईल. जो याची निंदा करेल त्या दुर्जनाला स्पर्शही करू नये. त्याची संगतही धरू नये. त्याच्याशी बोलणे म्हणजे महापाप. त्याला घरी आणू नये. त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरूनच टाळावे. अहो, विष खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसल्यावर मृत्यू येणारच. म्हणूनच अशा दृष्टाची संगत टाळावी. ज्यांना संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा 11वा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान केल्याने नित्य रुद्र अनुष्ठान केल्याचे पुण्य लाभते. त्या उपासकाच्या घरी सुख, शांती, समाधान नांदते. श्रीधराचे स्वामी असलेले भगवान शंकर ब्रह्मानंद स्वरूप आहेत. ते जगाच्या आनंदाचे आदिबीज आहेत, अभंग आहेत, अक्षय आहेत. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 11वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी हा नित्य श्रवण आणि पठन करावा. इति श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11वा समाप्त. ओम नमः शिवाय.